हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आय एस. सो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत एमपीसी प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स पंच या सिरीजचा पार्ट नंबर 14, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा फायदा 100% तुम्हाला येणाऱ्या प्रिलिम्स साठी होईल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत इंटरनॅशनल रिलेशनचे 5 क्वेश्चन्स. आजचा पहिला क्वेश्चन, द हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ इज लोकेटेड ॲट. ऑप्शन आहेत जिनिव्हा, द हेग, न्यूयॉर्क आणि पॅरिस. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो ऑप्शन बी, द हेग. तर आता बाकीचे ऑप्शन डिस्कस करू. जसं की जिनिव्हा मध्ये आपल्याला WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि UN बऱ्याचशा UN एजन्सीचा आपल्याला हेडक्वार्टर पाहायला मिळतं. पुढचा ऑप्शन आहे आपला न्यूयॉर्क मध्ये आपल्याला युनायटेड नेशनचं म्हणजेच UN चं आपल्याला हेडक्वार्टर पाहायला मिळतं. पॅरिस मध्ये आपल्याला युनेस्को प्लस OECD ह्याचं हेडक्वार्टर पाहायला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज इज नॉट अ मेंबर ऑफ ब्रिक्स. ब्रिक्सचा मेंबर नसल्याला सांगायचं. ऑप्शन ब्राझील, साऊथ आफ्रिका, मेक्सिको, रशिया. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो ऑप्शन सी, मेक्सिको. आता ब्रिक्स मध्ये बाकीचे ऑप्शन डिस्कस करू. ज्याच्यामधला पहिला ऑप्शन दिलाय ब्राझील. ब्राझील हा आपल्याला फाउंडिंग मेंबर आहे. ठीक आहे. त्यानंतर साऊथ आफ्रिका हा 2010 ला जॉईन झालेला आहे. त्याच्यानंतर रशिया हा पण फाउंडिंग मेंबर आहे. ठीक आहे. तर हे झाले आपला दुसरा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट अबाउट G20 इज करेक्ट. कोणतं स्टेटमेंट G20 रिलेटेड करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचं. ऑप्शन ए, इट हॅज 25 मेंबर कंट्रीज. ऑप्शन 2, इंडिया होल्ड्स इट्स प्रेसिडेन्सी इन 2023. ऑप्शन सी, इट हेडक्वार्टर इन ब्रसेल्स. आणि ऑप्शन डी, इट डील्स विथ द एन्व्हायरमेंटल इश्यूज. ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो ऑप्शन बी, इंडिया होल्ड्स इट्स प्रेसिडेन्सी. ठीक आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतानं 2023 ला प्रेसिडेन्सी घेतलेली. आता बाकीचे ऑप्शन डिस्कस करू. जसे की इथं 25 च्या जागी 20 पाहिजे. ह्या 20 मध्ये पण 19 कंट्रीज आहेत आणि प्लस EU. EU म्हणजे युरोपियन युनियन. ठीक आहे. त्यानंतर ह्याचं जे हे हेडक्वार्टर आहे त्याचं आपल्याला हेडक्वार्टर परमनंट आपल्याला कोणतेही हेडक्वार्टर त्याचं पाहायला मिळत नाही. आता ब्रुसेल्स आहे ते EU चा आपल्याला इथे हेडक्वार्टर पाहायला मिळतं. ठीक आहे. तसंच हा काय एन्व्हायरमेंट रिलेटेड इश्यूचा नसला तर ह्याचा मेन रोल आहे इकॉनॉमी मध्ये. मेन आपल्याला G20 चा रोल पाहायला मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट, द क्वाड grouping includes the which of the following countries. Option India, Japan, Australia, USA. Next, India, China, Russia, USA. Next, India, Japan, Russia, UK. आणि ऑप्शन डी, इंडिया, ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया आणि USA. तर यातला आपल्याला करेक्ट ऑप्शन पाहायला मिळतो ऑप्शन क्रमांक ए, इंडिया, जपान, ऑस्ट्रेलिया आणि USA. ठीक आहे. हे आपल्याला क्वाड दाखवलंय कारण का 4 कंट्रीज आहेत म्हणून. इथं आपल्याला अमेरिका पाहायला मिळतं, जपान, इंडिया and Australia. नेक्स्ट क्वेश्चन, द ब्लू डॉट नेटवर्क. ठीक आहे. हे इनिशिएटिव्ह कोणी लीड केलंय. ऑप्शन आहेत इंडिया, जपान, USA, जपान, ऑस्ट्रेलिया, चायना, रशिया आणि ऑप्शन डी, USA अँड इंडिया. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो ऑप्शन बी, USA, जपान अँड ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. तर हे झाले आजचे 5 क्वेश्चन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.